महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार, कोणता उमेदवार निवडून येणार, कोणता उमेदवार पराभूत होणार, कोणाची हवा आहे, कोणाची चर्चा आहे, हे तुम्हाला टीव्ही चॅनलवर, सोशल मीडियावर जिकडं तिकडं याच गोष्टी ऐकायला आणि बघायला मिळत असतील। तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला तर राजकारणाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। म्हणूनच आपण सुद्धा महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत की या मतदारसंघामध्ये काय होऊ शकतं, कोणाची हवा आहे, कोणाची चर्चा आहे, कोण निवडून येऊ शकतं, कोण पराभूत होऊ शकतं। तसं पाहायला गेलं तर या 2024च्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल आणि कोण पराभूत होईल हे स्पष्टपणे सांगणं कठीण झालेलं आहे, कारण की राज्यामध्ये तशीच अवस्था तयार झालेली आहे। पहिले एक एक पक्ष होते, आता एका पक्षाचे दोन दोन पक्ष तयार झालेले आहेत। एका मतदारसंघामध्ये तिहेरी चौरंगी पाचरंगी लढत होत आहे। त्यामुळे कोण कोणाचं मत घेईल आणि कोण निवडून येईल हे सांगणं सुद्धा कठीण आहे। अशाच मतदारसंघापैकी एक मतदारसंघ आपण पाहणार आहोत आणि तो मतदारसंघ आहे जालना जिल्ह्यातील परतूर मंठा विधानसभा मतदारसंघ। परतूर मंठा विधानसभा मतदारसंघामध्ये जे भाजपचे उमेदवार आहेत ते आहेत बबनराव लोणीकर। बबनराव लोणीकर हे 2014च्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते, मोठ्या मताधिक्याने निवडून आले। राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा त्यांना मिळालं होतं। 2019ला ते पुन्हा एकदा निवडून आले होते। त्या अगोदर सुद्धा ते 2 वेळा निवडून आले होते, पण मात्र बबनराव लोणीकर यांच्या समोर जे आव्हान होतं 2014च्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये किंवा 2019 पर्यंत ते आव्हान होतं सुरेश कुमार जैतल्या यांचं। सुरेश कुमार जैतल्या हे पहिले शिवसेनेमध्ये होते, जेव्हा भाजपची आणि शिवसेनेची युती होती। पूर्वीपासूनच युतीमध्ये असल्यामुळे शिवसेनेला परतूर मंठा विधानसभा मतदारसंघामध्ये जागा सुटत नव्हती। मग मात्र एकीकडे बबनराव लोणीकर हे विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आमदार झाले होते, तर दुसरीकडून सुरेश कुमार जैतल्या यांना विधान परिषदेवर घेतलं होतं। पण मात्र 2009च्या निवडणुकामध्ये सुरेश कुमार जैतल्या यांनी बाजी मारलेली होती, कारण की त्यांनी शिवसेना सोडून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले होते। 2009ला सुरेश कुमार जैतल्या यांचे अपक्ष कुकर या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली होती आणि ते मोठ्या मताधिक्याने 2009ला निवडून आले होते, आमदार झाले होते। पण मात्र त्या अगोदर सुरेश कुमार जैतल्या यांनी 2004च्या निवडणुकीमध्ये एक खेळी खेळली होती आणि बघितलं होतं की आपण या मतदारसंघामध्ये किती पॉवरफुल आहोत आणि आपण किती मताधिक्य घेऊ शकतो, अशी खेळी त्यांनी त्या ठिकाणी खेळली होती। आणि 2004ला त्यांनी जो उभा केलेला उमेदवार आहे टीव्ही निशाणीवर तो मात्र पराभूत झाला होता आणि बबनराव लोणीकर निवडून आले होते। 2009ला सुरेश कुमार जैतल्या आमदार झाले परतूर विधान मतदारसंघातून। त्यानंतर 2014च्या निवडणुका झाल्या आणि 2014ला बबनराव लोणीकर यांनी सुरेश कुमार जैतल्या यांचा पराभव केला आणि बबनराव लोणीकर पुन्हा एकदा आमदार झाले। 2014ला निवडून आले, 2019ला निवडून आले, पण 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली आणि हे सगळं वेगळं झालं। एकनाथ शिंदे बाजूला गेले, आपल्या बाकी सगळं माहीत आहे। पण मात्र सुरेश कुमार जैतल्या यांनी जे अपक्ष म्हणून निवडून आले होते 2009ला, त्यानंतर त्यांनी काँग्रेसची वाट धरली आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरेश कुमार जैतल्या यांची सरळ टक्कर बबनराव लोणीकर यांच्यासमोर निवडणुकीमध्ये होत होती, पण मात्र त्यांचा 2 वेळा पराभव झाला, 14ला आणि 19ला। अशा पद्धतीनं परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोघांची नावं चर्चेत असताना आता 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा बबनराव लोणीकर हे भाजपकडून उमेदवार आहेत, सुरेश कुमार जैतल्या हे काँग्रेसचे उमेदवार होते, पण मात्र त्यांना त्या ठिकाणी तिकीट न मिळाल्यामुळं ते पुन्हा एकदा अपक्ष म्हणून उभा राहिलेले आहेत। तर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आसाराम बोराडे म्हणजे ए.जे. बोराडे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ए.जे. बोराडे यांची जर आपण ताकद पाहिली तर ए.जे. बोराडे हे पहिले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते, संपर्क प्रमुख होते आणि त्यांचं चांगलं नेटवर्क परतूर मंठा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। आणि जर बबनराव लोणीकर सुरेश कुमार जैतल्या या दोघांमध्ये सरळ टक्कर झाली तर कुठंतरी आसाराम बोराडे यांना फायदा होऊ शकतो, कारण की त्यांचं जे मतदान आहे ते त्यांना जर पडलं तर मग इकडं मात्र या दोघांच्या टक्करीमध्ये आसाराम बोराडे यांचा फायदा होऊ शकतो असं सुद्धा काही जण सांगतात। पण मात्र बबनराव लोणीकर यांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर दरवेळी बबनराव लोणीकर यांना मिळणारं जे मत आहे, जी लीड आहे ही मंठा तालुक्यातून जास्त प्रमाणात मिळते,
परतूर तालुक्यातून सुरेशकुमार जैतल्या यांना पाहिजे त्या पद्धतीनं मत मिळतं, पण मात्र बबनराव लोणीकर यांना त्या समसमान मतं परतूर तालुक्यामधून मिळतात, पण मात्र मंठा तालुक्यामधून बबनराव लोणीकर यांनाच जास्त लीड मिळते असं सुद्धा काही राजकीय विश्लेषक सांगतात. मग आता मंठ्याकडचा उमेदवार असल्यामुळं परतूर तालुक्यातले उमेदवार मंठाकडच्या असणाऱ्या उमेदवाराला मतदान करतील का असा देखील प्रश्न निर्माण होतो. तर जे मंठ्याकडचे मतदार आहेत ते विचार करतात की प्रत्येक वेळी आपण परतूर तालुक्याचाच आमदार निवडून देतो, ह्यावेळी मात्र आपल्या तालुक्याचा आमदार झाला पाहिजे अशी इच्छा काही मंठा तालुक्यातल्या लोकांची आहे, तशी त्यांनी बोलून दाखवलेली आहे. त्याचा फायदा आसाराम बोराडे यांना होऊ शकतो. आता सरळ सरळ इथं तिहेरी लढत होताना दिसते. बबनराव लोणीकर, सुरेशकुमार जैतल्या आणि आसाराम बोराडे या तिघांची सरळ सरळ लढत होत असताना या ठिकाणी अजून एक नाव समोर येतं आणि ते नाव आहे मोहन अग्रवाल यांचं. मोहन अग्रवाल हे सुद्धा शिवसेना संपर्क प्रमुख होते, पण मात्र मोहन अग्रवाल यांनी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर तालुक्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये त्यांनी विकास कामं केले, वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांमध्ये जाऊन प्रचार प्रसार केला, लोकांचे जोडले गेले आणि मोहन अग्रवाल यांचं नावसुद्धा परतूर मंठा विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चेत आहे. त्यामुळं ते सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. आता ही निवडणूक चौरंगी झाली असं अनेकांना वाटत आहे, पण मात्र 4 जण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतानाच अजून एक उमेदवार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे आणि ते नाव आहे रामप्रसाद थोरात यांचं. रामप्रसाद थोरात हे वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढणार आहेत आणि या ठिकाणी जर एक गटा मतदान हे रामप्रसाद थोरात यांच्या पाठीमागे उभा राहिलं तर मात्र त्याचा फायदा रामप्रसाद थोरात यांना होऊ शकतो आणि ते सुद्धा या ठिकाणी बाजी मारू शकतात. अशा पद्धतीची ताकद परतूर विधानसभा मतदारसंघामधील या 4 उमेदवारांची आहे. पण मात्र जर आपण पाहिलं तर बबनराव लोणीकर यांचं वर्चस्व अजून सुद्धा परतूर मंठा विधानसभा मतदारसंघामध्ये कायम आहे आणि सुरेशकुमार जैतल्या यांचं सुद्धा वर्चस्व या मतदारसंघामध्ये कायम आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये बबनराव लोणीकर यांनी विजय मिळवला होता, पण मात्र 2019ला परतूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली होती आणि त्या सभेचा फायदा बबनराव लोणीकर यांना झाला होता असं सुद्धा काही राजकीय विश्लेषक सांगतात. मग आता या 2024च्या निवडणुकामध्ये बबनराव लोणीकर यांच्याकडून स्टार प्रचारक कोण मोठी जाहीर सभा घेतो हे आपला पाहावं लागेल. पण मात्र एकीकडे सुरेशकुमार जैतल्या यांना 2009मध्ये अपक्ष म्हणून ते निवडून आले होते, त्यांना त्याचा फायदा झाला होता. मग पुन्हा एकदा अपक्ष म्हणून सुरेशकुमार जैतल्या यांची निवड मतदार करतील का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तर मंठा तालुक्यामधले जे उमेदवार आहेत आसाराम बोराडे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. जे आपण आता सांगितलं की मंठ्याकडचे लोक म्हणतात की आम्हाला परतूर तालुक्यातला उमेदवार नाही पाहिजे, आमच्या तालुक्यातला पाहिजे. जर त्या पद्धतीनं झालं तर आसाराम बोराडे सुद्धा बाजी मारू शकतात. मोहन अग्रवाल यांचं कामसुद्धा मतदारसंघामध्ये अवघ्या चांगल्या पद्धतीनं चालू आहे, त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे असं देखील सांगितलं जातं. रामप्रसाद थोरात हे सुद्धा शिक्षक आहेत, अभ्यासू आहेत, त्यांची सुद्धा नावाची चर्चा मतदारसंघामध्ये आहे. अशा पद्धतीची लढाई परतूर मंठा विधानसभा मतदारसंघामध्ये होताना दिसते. पण मात्र ठामपणानं खंबीरपणानं सांगणं कठीण आहे की या ठिकाणी हा उमेदवार एवढ्या मतांनी प्रभावी असू शकतो किंवा एवढ्या मतांनी निवडून येऊ शकतो. तसं पाहायला गेलं तर सगळीकडे सगळ्याचीच हवा सारख्याच पद्धतीची आहे, पण मात्र खरं चित्र निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. तर अजून आपण काही लोकांची, काही राजकीय विश्लेषकांशी चर्चा करून या मतदारसंघासह अजून काही मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आणि मग आपण त्यामधून सांगणार आहोत की कोण कशा पद्धतीनं चर्चेत आहे, कोणाची हवा आहे. पण मात्र या मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कोण बाजी मारू शकतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.